Chemistry Standard 12. We are discussing chapter number 8, Transition and Inner Transition Elements, part 18, Properties of Actinoids. Similar to lanthanides, they appear silvery white in color. लॅन्थेनाइड सारखेच ॲक्टिनॉइडचा कलर हा सुद्धा सिल्वर सारखा, चांदीसारखा पांढरा आहे, थोडक्यात राखाडी आहे. दीज आर हायली रिॲक्टिव्ह रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. ह्याच्यातले सगळे एलिमेंट्स हे अतिशय रिॲक्टिव्ह आणि रेडिओ ॲक्टिव्ह आहेत. म्हणजेच अल्फा, बीटा, गॅमा यासारखे रेडिएशन्स बाहेर टाकतात आणि स्वतःला लगेचच दुसऱ्या कुठल्या तरी एलिमेंटच्या ॲटममध्ये बदलतात. असे हे रेडिओ ॲक्टिव्ह आहेत, म्हणजेच रेडिएशन्स बाहेर फेकतात. Except promethium, PM, all are non-radioactive in nature. Promethium सोडून सगळे हे नॉन रेडिओएक्टिव्ह इन नेचर आहेत. They experience decrease in atomic and ionic radii from actinum AC to lawrencium LW, known as actinoid contraction. त्यांची जी ॲटॉमिक आणि आयोनिक रेडी आहे ती डिक्रीज होत चालते. कुठनं? ॲक्टिनमपासनं ते कुठपर्यंत? लॉरेन्सियमपर्यंत, म्हणजे LW पर्यंत. त्यालाच ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. आपण बघितलं होतं लॅन्थेनाइडची सुद्धा ॲटॉमिक साईज डिक्रीज होत चालली होती, आयोनिक साईज डिक्रीज होत चालली होती. ती जर डिक्रीज झाली नसती तर आपण हे लॅन्थेनाइड्स आणि ॲक्टिनॉइड्स सेपरेटच करू शकलो नसतो. म्हणजेच लॅन्थेनाइडसारखी ह्यांची पण रेडियस ॲटॉमिक रेडिया आणि आयोनिक रेडिया ॲक्टिनमपासून म्हणजे 89 पासून हा जो 103 आहे लॉरेन्शियम तिथपर्यंत डिक्रीज होत जाते आणि त्यालाच ॲक्टिनॉइड कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतात. दे युजली एक्झिबिट +3 ऑक्सिडेशन स्टेट. त्यांची सगळ्यात कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ही +3 आहे. म्हणजेच बाहेरच्या 7s मधले 2 इलेक्ट्रॉन आणि 6d मधला 1 इलेक्ट्रॉन ते सहजासहजी देतात. म्हणून त्यांची जी +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे ती कॉमन आहे. एलिमेंट्स ऑफ फर्स्ट ऑफ द हाफ ऑफ द सिरीज युजली एक्झिबिट हायर ऑक्सिडेशन स्टेट. जे पहिल्या हाफ सिरीजमधले आहेत त्यांच्या मात्र हायर ऑक्सिडेशन स्टेट आहे. आपण त्याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. ह्याच्यामधली ही जी प्रॉपर्टी आहे एक्सेप्ट प्रॉमेथियम, PM, ऑल आर नॉन रेडिओॲक्टिव्ह इन नेचर, त्याच्याबद्दल आपण त्या प्रॉपर्टीसाठी मी पुस्तक दाखवतोय तुम्हाला. बघा पुस्तकात पेज नंबर 187 वर प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनॉइड्स आहेत आणि त्या प्रॉपर्टीजमध्ये थर्ड प्रॉपर्टी ही दिली एक्सेप्ट प्रॉमेथियम, PM, ऑल आर नॉन रेडिओॲक्टिव्ह इन नेचर. ॲक्च्युली ही लॅन्थेनाइडची प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला ह्याचं प्रूफ पुस्तकातच लगेच बघायला भेटेल. बघूया कुठं आहे प्रूफ. डिफरन्सेसमध्ये जे लॅन्थेनाइड्स आहेत आणि ॲक्टिनॉइड्स आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स दिला आहे. तर डिफरन्समध्ये सांगितलं आहे की ऑल लॅन्थेनाइड्स आर नॉन रेडिओॲक्टिव्ह एक्सेप्ट प्रॉमेथियम बट ॲक्टिनॉइड्स आर रेडिओॲक्टिव्ह इन नेचर. बघा इथंच डिफरन्सेसमध्ये सांगितलं आहे की हे जे लॅन्थेनाइड्स आहेत ते सगळे नॉन रेडिओॲक्टिव्ह असतात, म्हणजेच ते रेडिएशन बाहेर फेकत नाही. त्यांच्यामध्ये एक जणच नॉन रेडिओॲक्टिव्ह असतो, प्रॉमेथियम. पण ॲक्टिनॉइड्स मात्र सगळेच्या सगळे रेडिओॲक्टिव्ह आहेत आणि ही लॅन्थेनाइडची प्रॉपर्टी त्यांनी कशामध्ये टाकली तर ती टाकले प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनॉइड्समध्ये, जी चुकीची आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं प्रूफ दाखवलं पुस्तक उघडून. बघा हे प्रॉपर्टीज ऑफ ॲक्टिनॉइड्समध्ये ती प्रॉपर्टी आहे जी चुकीची आहे. काय म्हणतायत पुस्तकवाले की एक्सेप्ट प्रॉमेथियम ऑल आर नॉन रेडिओॲक्टिव्ह इन नेचर. आणि इथंच बघा इथं काय आहे, दे आर हायली रेडिओॲक्टिव्ह. दुसरा पॉईंट सांगतोय ते रेडिओॲक्टिव्ह आहे आणि खालचा पॉईंट सांगतोय नॉन रेडिओॲक्टिव्ह आहे. तर हा पॉईंट आहे लॅन्थेनॉइडचा, म्हणजे ही प्रॉपर्टी आहे लॅन्थेनॉइडची की त्यामुळे ही प्रॉपर्टी तुम्ही वगळली तरी चालेल. ही प्रॉपर्टी ॲक्टिनॉइडची नाही, ही प्रॉपर्टी आहे लॅन्थेनॉइडची. लॅन्थेनॉइडमध्ये प्रॉमेथियम असतो ज्याचं सिम्बॉल आहे PM आणि सगळे लॅन्थेनॉइड्स हे नॉन रेडिओॲक्टिव्ह आहेत आणि फक्त त्यांच्यात एकटाच हा PM रेडिओॲक्टिव्ह आहे. ॲप्लिकेशन ऑफ ॲक्टिनॉइड्स. ॲक्टिनॉइडचे फायदे काय?
The half lives of natural thorium and uranium isotopes are so long that we get very negligible radiation from these elements. बघा, थोरियम आणि युरेनियम जर आपण घेतले, हा 90 आणि हा 92 आला, तर हे जर आपण दोन एलिमेंट घेतले तर त्यांचे हाफ लाईव्स, आता हाफ लाईव्स हा पॉईंट आपल्याला केमिकल कायनेटिक्समध्ये आहे. समजा आपण थोरियम 10 ग्राम घेतला, तर 10 ग्रामचं 5 ग्राम व्हायला, म्हणजे बरोबर निम्मी क्वांटिटी व्हायला, 10 ग्रामचं 5 ग्राम व्हायला समजा 5000 वर्ष लागली. म्हणजेच 10 ग्रामचं 5 ग्राम कसं होतं, तर मास हे एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असतं. म्हणजेच 10 ग्रामचं 5 ग्राम हे बाहेर फेकलं जातं. म्हणजेच जे आइन्स्टाईनचं इक्वेशन आहे E=mc², त्याच्यातलं हे मास एनर्जीमध्ये कन्वर्ट होत असतं आणि ते रेडिएशनच्या रूपात बाहेर फेकलं जातं. म्हणून हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट स्वतःचं मास कमी करतात. मग जे इनिशियली मास असेल त्याच्याबरोबर निम्म मास व्हायला जेवढा काही कालावधी लागतो त्याला हाफ लाईफ म्हणतात. मग आता 10 ग्रामचं 5 ग्राम व्हायला समजा 5000 वर्ष लागली, तर 5 ग्रामचं 2.5 ग्राम व्हायला सुद्धा तेवढीच वर्ष लागत असतात, 5000 वर्षच लागत असतात. आणि 20 ग्रामचं 10 ग्राम व्हायला सुद्धा तेवढीच वर्ष लागत असतात, 5000. म्हणजेच सुरुवातीच्या क्वांटिटीच्या निम्मी क्वांटिटी होण्यासाठी ज्या काही कालावधी लागतो त्याला हाफ लाईफ म्हणतात. मग ह्यांचे हाफ लाईफ अतिशय जास्त असतात, म्हणजेच त्यांचं मास जास्त काही एनर्जीमध्ये कन्वर्ट होत नाही आणि म्हणून त्यांच्यापासून बाहेर पडणार रेडिएशन हे निग्लिजिबल असतं. मग कुणाचं रेडिएशन जास्त असेल, ज्याचा हाफ लाईफ कमी त्याचं रेडिएशन जास्त, आणि ज्याचा हाफ लाईफ जास्त मोठा त्याचं रेडिएशन कमी असतं. वी फाइंड देम इन एव्हरीडे यूज. हे ॲक्टिनॉइड्स आपल्याला दैनंदिन जीवनात सगळीकडे आढळतात. फॉर एक्झाम्पल थोरियम, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट 4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन दिलेले असतात. असं थोरियम ऑक्साईड THO2, बघा ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 × 2 -4, म्हणजे त्याला बॅलन्स करायला थोरियमची ऑक्सिडेशन स्टेट +4, म्हणून असं कंसात +4 दिलं. म्हणजे कंसात जे रोमन फिगर असतात ती त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते +4. विथ 1% CO2 cerium oxide was used as a major source of indoor lighting before incandescent lamps came into existence, only because these oxides convert heat energy from burning natural gas to an intense light. Even today there is a great demand for these lights for outdoor camping. आपण बघितलं असेल बाहेर पूर्वी गावामध्ये वगैरे लॅम्प असायचे, त्या लॅम्पमध्ये गॅस भरलेला असायचा, त्या लॅम्पमध्ये ह्याचे ऑक्साईड्स भरलेले असतात. त्याच्यामुळं तो लॅम्पमध्ये आपल्याला भरपूर उजेड भेटतो आणि म्हणून पूर्वीच्या काळात बाहेरचा ज्यावेळेस कार्यक्रम असायचे, आता हॅलोजन्स वापरतात, त्या हॅलोजनमध्ये इलेक्ट्रिसिटी वापरलेली असते आणि काही गॅसेस वापरलेले असतात. तर अशा ज्यावेळेस आपल्याला तीव्र स्वरूपाची लाईट पाहिजे असते त्यावेळेस त्याच्यामध्ये नॅचरल गॅस बर्न केलेला असायचा आणि त्या नॅचरल गॅसचं हीटमध्ये रूपांतर करून त्याला ग्लो आणण्यासाठी, इंटेन्स लाईट तयार करण्यासाठी हे कंपाऊंड वापरायचे. थोरियम ऑक्साईड किंवा CO2 हे इनडोअर लाईटिंगसाठी वापरायचे, की ज्या काळात ते बत्त्या त्यासारख्या दिवे होते त्या काळात. आजही ते वापरतात. युरेनियम नोट म्हणून युरेनियमचा उपयोग दिला आहे. युरेनियम इज अनादर ॲक्टिनॉइड विच इज इन ग्रेट डिमांड ॲज इट इज युज्ड इन द न्यूक्लिअर रिॲक्टर्स. तर अणुभट्ट्यामध्ये आपल्याला माहीत आहे अणुऊर्जा तयार केली जाते, अणुऊर्जेपासून विद्युत ऊर्जा तयार केली जाते. त्या अणुऊर्जेसाठी आपल्याला युरेनियम लागतं. आपला भारतासारखा देश तर ह्या युरेनियमसाठी अतिशय धडपडतो. ऑस्ट्रेलियाकडून आपण युरेनियम मागवतो. म्हणजेच युरेनियम हे अतिशय ग्रेट डिमांड आहे अणुभट्ट्यासाठी. वन ऑफ द एक्स्ट्रॅक्शन मेथड्स ऑफ युरेनियम हॅज व्हेरी इंटरेस्टिंग केमिस्ट्री. ह्या एक्स्ट्रॅक्शन युरेनियमच्या एक्स्ट्रॅक्शन मेथडमध्ये एक अतिशय इंटरेस्ट आवड निर्माण करणारी केमिस्ट्री आहे. ती कोणती आहे बघूया. द ओरे कंटेनिंग युरेनियम ऑक्साईड. बघा युरेनियम हा आपल्याला ओरेच्या स्वरूपात मिळतो. ते असतं युरेनियमचं +4 ऑक्सिडेशन स्टेटवालं. बघा इथंच फॉर्म्युला दिला UO2. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 × 2 -4, म्हणजेच त्याला बॅलन्स करायला +4. म्हणजेच युरेनियमची ऑक्सिडेशन स्टेट असते +4 आणि म्हणून ह्याचं नाव दिलंय युरेनियम 4 ऑक्साईड.
इज फर्स्ट ट्रीटेड विथ Fe आयर्न बरोबर ट्रीट करतात, ज्याचे ऑक्सिडेशन स्टेट असते +3 म्हणजेच फेरिक आयन, आणि जर 2 असतं तर फेरस आयन म्हणतात. म्हणजेच Fe3+ आयन्स बरोबर फेरिक आयन बरोबर त्या युरेनियम ऑक्साईडची ट्रीटमेंट करतात आणि त्यामुळं आपल्याला युरेनियमचं 6 ऑक्सिडेशन स्टेटवालं ऑक्साईड मिळतं, म्हणजेच UO3 मिळतं. बघूया ह्याची ऑक्सिडेशन स्टेट 6 कशी, -2 × 3 -6 म्हणजेच त्याला बॅलन्स करायला युरेनियमचे ऑक्सिडेशन स्टेट असेल +6 आणि म्हणून इथं कंसात लिहिले +6. त्याची रिॲक्शन वर लिहिले. बघा हे युरेनियम डायऑक्साईड म्हणजे ज्याच्यात त्याची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे, त्याची पाण्याबरोबर रिॲक्शन करतात, आपल्याला मिळतं UO3. त्या पाण्यामध्येच Fe3+ आयन्स टाकलेले असतात आणि त्या Fe3+ मुळे UO2चं रूपांतर होतं UO3. म्हणजेच इथं या युरेनियम ट्रायऑक्साईडमध्ये युरेनियमचे ऑक्सिडेशन स्टेट असते 6 आणि 2 H+ तयार होतात आणि 2 इलेक्ट्रॉन फ्री होतात. म्हणजेच इलेक्ट्रॉन फ्री होण्याच्या ह्या रिॲक्शनला म्हणतात ऑक्सिडेशन. म्हणजेच युरेनियम डायऑक्साईडचं ऑक्सिडेशन होतं आणि युरेनियम ट्रायऑक्साईड तयार होतं. मग ह्याचं ऑक्सिडेशन होता होता तिथं Fe3+ आयन्स स्वतःचं रिडक्शन करून घेतात, ते तयार झालेले इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि Fe3+ आयन्सचं रूपांतर Fe2+ मध्ये होतं. म्हणजे 3+चं 2+ झालंय, चार्ज कमी झाला. तो चार्ज का कमी झाला, त्यानं ह्या प्रोसेसमध्ये सोडलेले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केले, म्हणून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणाऱ्या रिॲक्शनला रिडक्शन म्हणतात. म्हणजेच UO2 स्वतःचं ऑक्सिडेशन करून UO3 करतो, UO2मध्ये त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +4 असते आणि UO3मध्ये त्याचे ऑक्सिडेशन स्टेट +6 असते. म्हणजेच तिथं त्याचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच त्याचे ऑक्सिडेशन स्टेट वाढले आणि Fe3+ चे 2+ झाले, म्हणजे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट कमी झाले, म्हणजे आहे हे रिडक्शन. मग ह्याचा काय फायदा होतो बघूया. जर आपण अशा सोल्युशनमध्ये H2SO4 ॲड केलं, ॲडिशन ऑफ H2SO4 टू दिस सोल्युशन प्रोड्युसेस युरॅनिल सल्फेट कंटेनिंग UO2 2+ कॅटायन. आता असे मिळालेले UO3च्या आयन्समध्ये जर आपण सल्फ्युरिक ॲसिड टाकलं, म्हणून UO3 + H2SO4 आपल्याला मिळतं युरॅनिल सल्फेट म्हणजेच UO2SO4. आपल्याला सगळ्याला माहीत आहे SO4 वर 2 मायनस असतात, म्हणून ह्या UO2 वर काय असतील 2+. म्हणून ह्या सोल्युशनमध्ये कोणते आयन्स असतात, UO2 2+ ते आयन्स असतात आणि आपल्याला मिळतं H2 आणि ह्याच्यातलं एक O, H2O पाणी मिळतं. आता ह्या UO2+ आयनचा फायदा काय, आफ्टर प्युरिफिकेशन अमोनिया इज ॲडेड टू द सोल्युशन गिव्हिंग ब्राईट येलो प्रेसिपिटेट ऑफ अमोनियम डाययुरॅनेट. तर ह्याच्यामध्ये जे युरॅनिल सल्फेट मिळाले त्याच्यामध्ये अमोनिया ॲड करतात, ज्याच्यामुळं आपल्याला येलो प्रेसिपिटेट असलेलं अमोनियम डाययुरॅनेट मिळतं. डाययुरॅनेट बघा, अमोनियम आहे NH4, त्याला अमोनियम म्हणतात, आणि युरॅनेट U7O7 त्याला डाययुरॅनेट म्हणतात. म्हणजेच ह्याच्यावर U7O7 वर 2- चार्ज असतात, म्हणून डाययुरॅनेट म्हणतात. ते तयार झालं अमोनियम डाययुरॅनेट. रिॲक्शन दाखवले त्याचे ट्वाइस UO2SO4 म्हणजेच युरॅनिल सल्फेट, त्याच्यामध्ये अमोनिया टाकला 6NH3 आणि थ्राईस H2 म्हणजे पाणी, आपल्याला NH4 ट्वाइस U7O7 म्हणजेच अमोनियम डाययुरॅनेट मिळतं. आणि इथं राहिलेल्या NH3चं 6 पैकी इथं 2 गेले, राहिले 4 NH3चं ट्वाइस NH4 ट्वाइस इथं खाली पाहिजे, ट्वाइस NH4 ट्वाइस SO4 म्हणजेच अमोनियम सल्फेट मिळतं. आणि द येलो केक इज द मार्केटेबल फॉर्म ऑफ युरॅनियम. आणि हे येलो स्वरूपातलं जे अमोनियम डाययुरॅनेट मिळतं त्याचे पिवळा कलर असतो, त्याच्या वड्या बनवतात आणि त्याच्यापासून त्याचे केक बनवतात. म्हणजेच वडीच्या स्वरूपात साबणाच्या जशा वड्या असतात तशा ह्याच्या ह्या पिवळ्या रंगाच्या ह्या पदार्थाच्या वड्या बनवतात आणि त्याच्यापासून आपण युरेनियम मिळवतो. म्हणजेच प्युअर स्वरूपातलं युरेनियम कोण मार्केट करत नाही, तर त्या युरेनियमचं हे स्वरूप आणलं जातं आणि मग भट्ट्यासाठी लागणारं ह्याच्यापासून युरेनियम मिळवलं जातं. ही त्याची इंटरेस्टिंग केमिस्ट्री आहे. म्हणजेच युरेनियम मार्केटिंग करताना कधीच शुद्ध स्वरूपात दिलं जात नाही, कारण ते रेडिओ ॲक्टिव्ह असतं. मग त्याच्यावर अशा अनेक खनिज जे मिळतं
युरेनियमचं ऑक्साईड UO2 त्याचं रूपांतर अशा येलो केकमध्ये करतात, त्यासाठी एवढ्या प्रोसिजर करतात आणि अशा बनवलेल्या पिवळ्या आकाराच्या वड्या ह्या युरेनियमसाठी मार्केट केल्या जातात, म्हणजे सप्लाय केल्या जातात. थँक्यू.